चा गुन्हा दाखल करून तपास करावा असे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार प्रत्येक अशा केसमध्ये आपण किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करतो, त्याचा तपास केला जातो. यावर्षी 483 गुन्हे आतापर्यंत दाखल आहेत. त्यापैकी 442 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि 41 गुन्हे अवघड आहेत, परंतु त्यातलेही काही मुलं जे आहेत ते ट्रेस झालेले आहेत, काही परराज्यात आहेत, त्यांच्या नातेवाईकांकडे आहेत, त्यांना आणून ते गुन्हे क्लोज करणं अद्याप बाकी आहे आणि इतर गुन्ह्यांचा आमचा तपास चालू आहे. जनरली किडनॅपिंगचा समज असा होतो की लहान मुलं पळवून नेले असं, परंतु जे आता हे 458 डिटेक्ट केसेस आहेत ज्यामध्ये आम्ही मुलं परत आणलेली आहेत, त्यामध्ये असं निदर्शनास येतं की अनेक मुलं कायद्याच्या दृष्टीने ते बालक आहेत, 18 वर्षाच्या कमी आहेत, परंतु ते 17-18 वर्षाची मुलं जे आहेत ते तसे थोडेफार त्यांना समज असते आणि ते पालक रागावल्याने किंवा काही न सांगता नातेवाईकांकडे किंवा मित्रमैत्रिणींकडे गेल्याने, काही प्रेम प्रकरणातून निघून गेल्याने अशा प्रकारचे जास्त गुन्हे आहेत. जे खरोखर किडनॅपिंग्स होतात. लहान मुलं आहेत ज्यांना काहीच कळत नाही, 3 वर्षाचा आहे, 7 वर्षाचा आहे, किंवा कोपरखैरण्याला एक 15 वर्षाच्या मुलाला किडनॅप केलं होतं आणि खंडणी मागितली होती. असे आमच्याकडे 3-4च टेक्निकली गुन्हे दाखल होते. ते चारीचे चारी आमचे डिटेक्ट आहेत. यामध्ये मी जनतेला आणि आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांचे जे साथी सवंगडी आहेत, कोण आहेत, आपलंही कर्तव्य आहे की ते कोणासोबत वावरतात, कारण शेवटी समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक आपल्याला मिळतील. ते आपल्यावर अवलंबून आहे की आपण कोणाला सोबत घ्यायचं, कोणासोबत मैत्री करायची. त्याच्यामुळं किमान या वयामध्ये असे अल्प वयामध्ये प्रेम आणि हे काही तितकंच चांगलं नाहीये. माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांच्या कंडक्टकडं आपण लक्ष द्यावं आणि विशेषतः मुलांकडं की त्यांनी समाजामध्ये वावरताना परस्त्रीकडं, दुसऱ्या मुलीकडं आपली बहीण या भावनेतून जर पाहिलं तर या प्रकरणाला निश्चितच कमी होऊ शकेल. आळा बसला नाही कमी होऊ शकेल. नाही, याच्यामध्ये 2-3 प्रकारे आपण राज्य सरकारचं आणि आमचे माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सरांचंही जे धोरण आहे, पहिलं तर विमेन सेफ्टी, विमेन अँड चाइल्ड सेफ्टी हे प्रायोरिटीवर आहे. त्याच्यानंतर ड्रग अवेअरनेस, ड्रग्सच्या केसेस याच्याकडे आम्ही खूप फोकस्ड आहे. जे तुम्हाला माहितच आहे की आपण मध्ये झिरो टॉलरन्स, नशामुक्त नवी मुंबई हे अभियान राबवलेलं आहे. त्याच्यामुळे या तरुण पिढीमध्ये नशेचं प्रमाण कमी व्हावं आणि त्यांनी अशा काही आमिषाला बळी पडू नये आणि याच्यातून घरून निघून जाऊ नये, याच्यासाठी सातत्याने आमचे अवेअरनेस प्रोग्राम्स ते सर्व स्तरामध्ये कॉलेजेस पासून, स्कूल्स कॉलेजेस पासून तर ते झोपडपट्टी लेवलपर्यंत एनजीओच्या मदतीने सातत्याने चालू असतात. आणि नवी मुंबईमध्ये आपण एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. मला वाटतं हे एकमेव युनिट असेल की ज्याची सेपरेट हेल्पलाईन आहे नार्कोटिक्स, सायबर क्राईम आणि वुमेन रिलेटेड क्राईमसाठी. त्यामध्ये 8828-112-112 असा त्याचा नंबर आहे. तसंच शासनाने जो 112 हा नंबर दिलेला आहे, 112 वर ज्या वेळेस काही कॉल्स येतात, आपल्या आयुक्तालयाचा जो रिस्पॉन्स टाइम आहे इट इज बिलो 6 मिनिट्स, 5 ते 6 मिनिटाच्या मध्ये तो व्हेरी होत राहतो. परंतु ॲव्हरेज रिस्पॉन्स टाइम जो आहे तो आपल्या आयुक्तालयाचा खूप चांगला आहे. त्याच्यामुळे असे काही कॉल्स आले तरी पोलीस रिस्पॉन्स जो आहे तो तात्काळ मिळतो. नहीं, इसको दूसरे तरीके से एक्चुअली देखना चाहिए. इस साल किडनैपिंग की केसेस जो है वो 18 साल के कम उम्र का कोई भी लड़का या लड़की अगर मिसिंग हो जाते हैं
तो माननीय सर्वोच्च न्यायालय के निर्देश के अनुसार उसमें किडनैपिंग की केस रजिस्टर होती है। और ऐसे हमारे पास इस साल 483 केस दाखिल है। उसमें से 442 डिटेक्ट है। बाकी जो 41 केस बाकी है उनमें से भी 7-8 केसेस में वो लड़के कहाँ है ट्रेस हुए हैं, उनको टीम्स भेज के, क्योंकि अदर स्टेट्स में अपने रिश्तेदारों के पास है, सेफ है, तो उनको लेके आना और वो केसेस क्लोज करना बाकी है। अन्य केसेस में भी हमारी तहकीकात जारी है। एक्चुअली जो लड़के अभी तक 499 मिसिंग हुए थे उनमें से 458 वापस मिले। उनके पास इंक्वायरी करने के बाद ये पता चलता है कि ये जो 15 to 18 का एज ग्रुप है, थोड़ी जिनमें थोड़ी बहुत समझ है, ये एक तो पेरेंट्स पे गुस्सा होके या बिना बताए रिलेटिव्स के पास या दोस्तों के पास चले जाना, या कुछ केसेस में प्रेम प्रकरण में घर से निकल जाना। ये 3-4 मेजर रीजंस है जिसमें हमने पाया है कि लड़के खुद अपनी मर्जी से चले जाते हैं। जो एक्चुअली किडनैपिंग्स है वो इस साल हमारे पास जो छोटे बच्चे जिनको कुछ भी समझ नहीं आती है, 3 साल के, 7 साल के, ऐसे हमारे पास जो केसेस थी वो 3 ही केसेस है। एक 15 साल का भी लड़का एक्सटॉर्शन के लिए किडनैप किया था। ऐसे कुल मिला के 4 केसेस है, चारों केसेस डिटेक्ट है। और हमने वो उसमें जो लड़के थे उनको वापस लाया है। सो चिंता की, घबराहट की कोई बात नहीं है। लेकिन हाँ, पेरेंट्स को भी आपके माध्यम से मैं अपील करना चाहता हूँ, नई मुंबई पुलिस के माध्यम से। हमारा तो जो अलग अलग अवेयरनेस प्रोग्राम्स है वो चल ही रहे हैं, वो ड्रग्स के ऊपर हो या साइबर फ्रॉड्स के ऊपर हो या वुमेन एंड चाइल्ड जो क्राइम है उसके ऊपर हो। हमारे सीपी सर ने, माननीय मिलिंद भारंबे सर ने जब से आए हैं तब से नशा मुक्त नवी मुंबई, क्योंकि ये भी एक रीज़न है जो यूथ को एडिक्शन की तरफ लेके जाता है। तो नशा मुक्त नवी मुंबई और ऐसे बहुत कार्यक्रम चलाए हैं। इनफैक्ट नवी मुंबई एक यूनिट है जिसमें एक हेल्पलाइन है इस प्रकार की क्राइम के लिए, जो है 8828112112। और जो शासन ने जो 112 हेल्पलाइन दिया हुआ है उसके ऊपर भी हमारा जो रिस्पांस टाइम है वो 6 मिनट से कम है, 5 या 6 मिनट के बीच में रहता है। तो ऐसी कुछ भी खबर जब मिलती है तो विद इन 5 to 6 मिनट्स पुलिस की मदद उन तक पहुंचती है। सो हमारे अवेयरनेस प्रोग्राम्स और आपके माध्यम से एनजीओज और पेरेंट्स का भी थोड़ा अपने बच्चों की तरफ ध्यान रहे तो इन घटनाओं में कमी आ सकती है।